मी सुनीता जंकेवाड वेदृश्य एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण शिकणार आहोत भागाकार। आपल्या वेदृश्य एज्युकेशन चॅनलवर सोप्यातलं सोपं गणित शिकायला भेटतं आणि वेगवेगळ्या ट्रिक्स शिकायला भेटतात, त्यामुळे गणिताची भीती कायमची निघून जाते। आज आपण शिकणार आहोत भागाकार। भागाकार लहान संख्यांची नाही तर मोठ्या संख्यांची आपण भागाकार पाहणार आहोत। आता इथं 63 भागिले 86,572 ला आपल्याला भाग घालायचा आहे। तर हा भागाकार 2 मिनिटात कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत। आता 63 चा टेबल तर तुम्हाला पाठ नसेल, मलाही पाठ नाही, कन्फ्युजन होतं, त्यामुळे 63 चा टेबल पाठ न करता किंवा 63 चा टेबल तयार न करता भागाकार कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत। चला, आहात ना तयार मग तुम्ही? चला करूयात सुरुवात। आता इथं पहिल्यांदा आता तर 42 ना आपल्याला भाग घालायचा आहे, परंतु 42 चा टेबल आपल्याला पाठ नाही किंवा तयार करत बसायचं नाही। मग आपण काय बघायचं, इथं या 2 ला बॉक्स करायचा आणि या 4 नेच आपण भाग घालून घेऊया। ही ट्रिक आहे। आता 4 ने पहिले एक संख्या, ही सिंगल संख्या आहे म्हणून एकाच संख्येचा अगोदर पाहायचं। 4 च्या टेबल मध्ये 7 आहे का? नाहीये। मग 7 पेक्षा लहान संख्या कोणती आहे? 4च आहे ना। 4 1 4, मग कितीचा भाग बसतो? 1 चा भाग बसतो। पण 4 ते 4 इथं लिहायचं, इथं लिहायचं नाही। ते 4 इथं लिहायचं नाही। इथं जो ज्या संख्येचा भाग बसलाय त्या 1 ने या दोन्ही संख्येला गुणाकार करून घ्यायचा। स्टेप नंबर 1 म्हणजे इथं 42 आहे आणि पहिल्यांदा सुरुवातीला 1 चा भाग बसलाय, तर या 42 ला, कारण आपल्याला या 42 ला पूर्ण संख्येला भाग घालायचा आहे, त्यामुळे या 42 ला आलेला जो पहिला भागाकार आहे त्याने भाग घालायचा, कारण इथं 4 1 4 1 चा भाग बसलेला आहे। 1 ने जर याला मल्टिप्लाय केलं तर 42 च उत्तर येतं। मग इथं लिहिलं 42। 3 मधून 2 गेले, किती राहिले? 8। 7 मधून 4 गेले, किती राहिले? 3। आता नेक्स्ट काय करायचं, आता या 4 आता काय करायचं, 4 ने भाग घालण्याच्या पहिलं वरची एक संख्या घ्यायची, अगोदर 6 घेतली। आता काय करायचं, आता या 4 ने अगोदर या दोन संख्येचा विचार करायचा। 4 च्या टेबल मध्ये 31 आहे का किंवा 31 पेक्षा लहान संख्या कोणत्या नंबरला येते ते पाहायचं। 4 8 32 मोठी होते, मग त्याच्या अलीकडली संख्या कुठली आहे? 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 1 16 4 25 4 24 4 7 28 7 28 4 8 32 32 घेतले तर मोठी होईल, 7 घेतले तर 4 7 28 घेतली तर बरोबर बसेल। 4 7 28, मग ते 28 इथं लिहायचं नाही। ज्या संख्येच्या क्रमांकावर भाग बसतो 4 7 म्हणजे 7 फक्त इथं लिहायचं, 28 इथं लिहायचं नाही, कारण आपल्याला 42 न पूर्ण या संख्येला भाग घालतोय। मग काय करायचं, जे 7 आले त्या संख्येनं या 42 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं। 7 दुनी 14, 14 ला 4 हात चाला 1, 7 चौक 28, 28 आणि 29 ते 294 इथे लिहून घ्यायचं आणि मायनस करायचं। 6 मधून 4 गेले, राहिले 2। आता 1 मधून 9 जात नाही, मग आपली वजाबाकीची स्टेप तुम्हाला माहित आहे। जर 1 मधून 9 जात नसेल तर इथून घ्यावा लागतो आपल्याला, आणि इथं 2च राहतात। मग 11 मधून 9 गेले, 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0। आता नेक्स्ट काय करायचं, थोडं थोडं तुमच्या लक्षात येत असेल की कसं करायचं। आता 4 च्या आता काय करायचं, 4 ने याला भाग करण्याच्या पहिलं नेक्स्ट नंबर खाली घ्यायचा अगोदर। मग काय करायचं, 4 च्या टेबल मध्ये 22 आहे का किंवा 22 च्या अलीकडली कोणती संख्या आहे? 4 1 16 4 5 20 म्हणजे 5 चा भाग बसतो। 4 5 20 म्हणजे 5 चा भाग बसतो। मग ते 5 इथं लिहायचं। मी थोडंसं हे इरेज करते, नंतर लिहिते। मग काय करायचं, ते 20 आपण इथं लिहितोय का? नाही लिहित। त्या 20 चे आपल्याला काय देणं घेणं नाही, कारण आपल्याला 42 न पूर्ण संख्येला भाग घालायचा आहे। 4 5 20 म्हणजे 5 इथं आपण लिहिलं। या 5 ने काय करायचं, 42 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं। 5 दुनी 10, 10 ला 0 हात चाला 1, 5 चौक 20, 20 मध्ये 1 ऍड करा 21, 210 झाले। हे 210 याच्यातून मायनस करायचं। आता नेक्स्ट 4 ने इथं आपण लगेच डिवाइड करायचं का? नाही करायचं। काय करायचं, नेक्स्ट नंबर घ्यायचा खाली अगोदर।
8 घेतला, इथं झाले 128. आता बघायचं 4च्या टेबल मध्ये आहे का 12? हो आहे. 4 त्रिकोण 12, 4 त्रिकोण 12 म्हणजे 3चा भाग बसला. मग काय करायचं, या 3 ने या 42 ला मल्टिप्लाय करून घ्यायचं. 3 दोन्ही 6, 3 चौक 12 आणि ही आलेली संख्या इथं घ्यायचं. समजलं? आपली बाकी 2 उरलेली आहे आणि छोट्याशा स्टेप मध्ये आपलं 42 ने एवढ्या मोठ्या संख्येला भाग घातल्यानंतर उत्तर आलेलं आहे 1753. म्हणजे 42 न 73,628 ला भाग घातल्यानंतर आपलं उत्तर आलेलं आहे 1753. अशा प्रकारे आपण भागाकार करू शकतो आणि नक्कीच तुम्हाला समजलं असेल तर कमेंट मध्ये हो करा. समजला नसेल तर लाईव्ह असं करा, कारण मी लाईव्ह घेण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करेन आणि त्यामध्ये भागाकाराची आपली कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. चला आणखीन एक आपण उदाहरण पाहूया. उदाहरण पाहण्यापेक्षा मला तुम्ही याचा हे करा, याचा आन्सर मला तुम्ही करून दाखवा. याचा हे समजलंय का नाही ते पाहण्यासाठी याचा आन्सर मला कमेंट मध्ये नक्की टाइप करून पाठवा. मग मला समजेल की तुम्हाला समजलंय का नाही आणि मी लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या वेदऋषी एज्युकेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ज्यांना पण भागाकाराची भीती वाटते त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यामुळे भागाकाराची भीती नक्कीच म्हणजे खतम हो के जाएगी.